नमस्कार, एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही अवघ्या तासांपूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यांनी थेट गोविंद पानसरे जे लेखक असलेल्या प्रकाशकाला शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन केला आणि थेट धमकी दिली, असा काही प्रकार घडला होता. या संदर्भातच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत याचेच प्रकाशक प्रशांत आंबी. नेमकं हे प्रकरण काय होतं, याच्या मागे नेमकी सत्यता काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार. काय नेमकं हे प्रकरण घडलं होतं? शिवाजी कोण होता नावाचं हे पुस्तक छापलं होतं, काय नेमकं घडलं? काल मध्यरात्री 12:51 मला त्यांचा कॉल आला. त्यांचा कॉल आल्या आल्या मी त्यांना विनंती केली, कारण काल पाऊस पडत होता खूप मोठा आणि मी आमच्या घराच्या वर पत्रा असल्यामुळे प्रचंड आवाज येत होता आणि मला ते काय बोलतात ते ऐकू येत नव्हतं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण उद्या बोलूया का ह्या विषयावर. तर ते म्हणले की नाही, मला मला येतोय तुझा आवाज, मला आज बोलायचं. मी म्हणलो बोला. तर त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी कोण होता ह्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा जो उल्लेख आहे तो एकेरी आहे. त्यावर मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांच्या नावातलं जे जी आहे हे आदरार्थी आहे आणि लेखकाचा अनादर करणं हा हेतू नाही. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला पुस्तकाच्या आत काही आक्षेपार्ह आढळलं तर तुम्ही मला फोन करा. पण पुस्तक वाचायची त्यांची कोणतीही तयारी नव्हती, कारण की पुस्तकाशी त्यांचा काही संबंध आलेला नसणार आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांचं शिक्षण सुटलं असेल त्यानंतर पुस्तक कधी हातात त्यांनी घेतलं असेल असं काही मला वाटत नाही, कारण की 1988ला हे पुस्तक प्रकाशित झालं आणि आज या पुस्तकाला 38 वर्ष झालेले आहेत. आणि 38 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा त्यांना हे पुस्तक कळलं की अशा पद्धतीचं पुस्तक आहे. त्यामुळे त्यांना म्हणून मला असं वाटतं की त्यांचा पुस्तकाशी काही संबंध आलेला नसणार. मात्र प्रकाशन झालं 38 वर्षांनंतर. आता 38 वर्षांनंतर त्यांना जाग नेमकी कशी काय आली? हे शिवाजी कोण होता नेमकं पुस्तक त्यांच्या हातात कसं काय? बुलढाण्यामध्ये एक लग्न होतं. त्या लग्नाचं आमंत्रण ते आमदार असल्यामुळे त्यांना असेल. त्या लग्नात 500 प्रतींचं वितरण शिवाजी कोणत्या पुस्तकाचं ज्यांचं लग्न होतं त्यांनी केलं होतं. तर त्याची एक प्रत कुणीतरी त्यांच्या हातात दिली असेल. दिवसा लग्न होतं, पण त्यांचा मला काही दिवसा फोन आला नाही. कदाचित ते फक्त दारू पिल्यानंतरच अशा पद्धतीनं फोन करत असतील. त्याच्यामुळं 12:51 त्यांचा मला कन्फर्म मला माहित नाही, पण दारूच्या नशेतच त्यांचा फोन मला आलेला असणार आहे. आणि त्यामुळं मी त्यांना सांगितलं की आपण उद्या वगैरे बोलूया. त्यामुळं आणि आत माझा प्रकाशक म्हणून नंबर असल्यामुळे त्यांनी मला फोन केलेला असणार. मात्र हा सगळा फोन आल्यानंतर नेमकी काय नेमकं बोलणं, प्राथमिक बोलणं नेमकं काय झालं? मी सुरुवातीला त्यांना हीच विनंती केली की तुम्ही पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुमचा गैरसमज दूर होईल. पण पुस्तकाशी संबंध नसल्यामुळं ते शिवीगाळ करत होते, ते धमक्या देत होते. ते मला म्हणत होते की तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, आईवरून घाणघाण शिव्या देत होते. त्याच कॉलमध्ये ते मला असं म्हणतात की एकीकडे शिवाजी महाराजांचा ते आदर करतात असं ते आव आणतात आणि त्याच कॉलमध्ये ते म्हणतात की शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होते काय. त्यामुळे शिवाजी महाराजांवर हा माणूस किती प्रेम करत असेल ह्यावरून आपल्याला निदर्शनास येते. आणि जास्त मुद्दे सुद्धा काही बोलणं नव्हतं. ते फक्त शिवीगाळ आणि धमक्याच देत होते. त्यामुळे त्याच्या पलीकडे काही नव्हतं त्या कॉलमध्ये. आणि आता ते असं म्हणतायत की त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये छेडछाड केलेली आहे, सोयीचं त्यांनी ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये 1 सेकंदाचंही ऍड केलेलं नाही आणि 1 सेकंदाचंही काही कट केलेलं नाही. ओरिजिनल कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. ते पोलीस स्टेशन मध्ये मी कालच दिलेलं आहे. आज सुद्धा त्यांनी मागितलं तर मी आज सुद्धा ते देईन. आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की पुस्तक खपावं म्हणून हे लोक अशा पद्धतीचं चे प्रसंग क्रिएट करतात. खरं तर मी काही त्यांना फोन केला नव्हता, माझ्यावर त्यांचा नंबर पण नव्हता. त्यांनीच मला फोन केलाय आणि तेच म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं जे म्हणतात, अशी जी म्हण आहे ती त्यांना तंतोतंत लागू होते. कोणत्याही प्रकारची मी असं बोललेलंच नव्हतं, अशा पद्धतीने ते बोलत होते. नाही, त्यांनी हे मान्य केलंय, अभिमानानं मान्य केलंय. कारण की ते असं म्हणतात, होय तो माझाच आवाज आहे, होय मीच फोन केला होता. कारण की मी मीडियामध्ये त्यांची सकाळी बाईट बघितली आणि कोणत्याही पद्धतीचा पश्चाताप त्यांना नाहीये. शिवाजी महाराजांबद्दल जे ते बोलतायत त्याबद्दल त्यांना काही पश्चाताप नाहीये. पानसरेंना ते हरामखोर म्हणतायत त्याबद्दल सुद्धा त्यांना काही पश्चाताप नाहीये. आणि महिलांच्या बाबतीत एवढ्या खालच्या भाषेमध्ये ते बोलतायत त्याबद्दल सुद्धा त्यांना पश्चाताप नाहीये. याचं एकमेव कारण असं आहे की
तेच प्रचंड विकृत मानसिकतेचे आहेत. आणि ज्या माणसाच्या मनालाच आपण काहीतरी चुकीचं करतोय हे वाटत नाही, त्यांना पश्चाताप असायचं काही कारण नाही. आणि सत्तेचा माज असल्यामुळे त्यांची ही अशा पद्धतीची गुंड प्रवृत्तीची भाषा आहे. मुळात गोविंद पानसरेंचं नावच नाही अशा पद्धतीने त्यांनी एक उल्लेख पण केला होता. हो. फक्त गोविंद पानसरे अगदी पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहे, त्याच्यानंतर कुठेही नाव नाही असं त्यांचं एक. लेखकाचं नाव हे कायम पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असतं. आत काही नाव असायचं काही कारण नाही. आणि पुस्तकाशी संबंध नसल्यामुळे त्यांना ते सुद्धा माहित नाही. आणि आज जे प्रकाशकीय पान आहे तिथं सुद्धा गोविंद पानसरेंचं च्या नावाचा उल्लेख आहे. या पुस्तकामध्ये 2-3 ठिकाणी पानसरेंच्या नावाचा उल्लेख आहे. आणि आज एकदा शिवाजी महाराजांच्या वरचं ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला आत काही यायचं काही कारण नाही. पण त्यांना ती माहिती नसल्यामुळे ते अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. मुळात आता हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक मी दाखवण्याचा नेमका प्रयत्न करतो. शिवाजी कोण होता अशा पद्धतीचं हे जे पुस्तक आहे हे आता आपण पाहू शकतोय. याच्यामध्ये गोविंद पानसरे, त्याच्यानंतर शिवरायांची, छत्रपती शिवरायांची जी राजमुद्रा आहे ती आपण पाहू शकतोय. आणि यामध्ये मुळात हे बेस्ट सेलर हे जे पुस्तक आहे हे आपण पाहू शकतोय. आणि याच्यामध्ये गोविंद पानसरे यांचा जो फोटो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे विचार आहेत अशा पद्धतीने इथे हे लिहिलेले आपल्याला पाहू शकतोय. मुळात आमदार संजय गायकवाड यांना नेमकं हे का म्हणलं असावं त्यांनी, किंवा काय नेमकं सुचलं असावं, साधारण 40 वर्षानंतर, 38 वर्षानंतर नेमकं यांना जाग का आली असावी अशा पद्धतीचे काही बरेच प्रश्न आहेत ते आता आपण पाहू शकतोय. याच्यामध्ये नेमके कोणते कोणते हे आहेत मला जरा सांगू शकाल? आता एक प्रकाशक म्हणून तुम्ही नेमके कोणते कोणते मुद्दे यामध्ये आहेत? या पुस्तकामध्ये पानसरेंनी एकतर हे खूप सोप्या भाषेमध्ये लिहिले. म्हणजे सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणसानं, म्हणजे ज्याला खूप काही वाचनाची वगैरे आवड नाही अशा व्यक्तीनं फर्स्ट जो म्हणजे पहिला जो वाचक असतो त्या वाचकानं जरी हे पुस्तक हातात घेतलं आणि वाचलं तरी समजेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक आहे. दुसरं, हे पुस्तक एवढं लोकप्रिय असण्याचं एक कारण आहे की शिवाजी महाराज हे फक्त शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि अफझल खानाचा कोथळा फाडला एवढ्या पुरते मर्यादित ह्या पुस्तकात नाही आहेत. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय कायदे केले, शिवाजी महाराज असं रयतेसाठी काय करायचे की शिवाजी महाराजांसाठी त्यांची रयत जीव द्यायला तयार व्हायची, शिवाजी महाराजांचा पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, किंवा शिवाजी महाराजांचं जे दैवतीकरण सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल भाष्य या पुस्तकामध्ये आहे. शिवाजी महाराज आणि हे भवानी तलवार याबद्दल मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे. अशा अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्याचं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सोप्या पद्धतीनं लिहायचं काम पानसरेंनी केल्यामुळं 1988 पासून आज तागायत या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. यापूर्वी अशा काही धमक्या किंवा असं काही आलं होतं आपल्याकडे, काही थ्रेड वगैरे? यापूर्वी अनेक वेळेला मला धमक्या आलेल्या आहेत. कशा संदर्भात? काही जणांचा पुस्तकाच्या संदर्भात जे शीर्षक आहे त्या संदर्भात लोक फोन करत असतात. शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसाला ज्याला सुरुवातीला हे शीर्षक दिसतं त्यावेळेला हे वाटू शकतं. आणि त्यांची जी ती भावना आहे त्या भावनेचा आम्ही आदर करतो. मी सुद्धा ज्या वेळेला चळवळीत यायचं होतं त्यावेळेला मला सुद्धा वाटलं होतं. पण मी काय केलं, मी हे पुस्तक वाचलं, मी माहिती घेतली आणि माझा जो गैरसमज आहे तो दूर झाला. असे आम्हाला ज्यावेळेला फोन येतात त्यावेळेला 10 पैकी 9 जणांना ज्यावेळेला आम्ही सांगतो, लेखकाची भूमिका सांगतो, प्रकाशकाची भूमिका सांगतो, त्यावेळेला त्यांना हे पटतं. आणि ज्यांचा विरोध असतो आणि ज्या वेळेला ते पुस्तक वाचतात त्यावेळेला तेच ह्या पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार करतात असे आज तागायत आम्हाला अनुभव आहेत. ज्याला वाचायचंच नाही आहे तो त्याचं काय आपण काही करू शकत नाही. मुळात शिवाजी कोण होता अशा पद्धतीचं हे शीर्षक आहे. थोडस एकेरी नावाचा यात उल्लेख आहे. एक प्रकाशक म्हणून तुम्ही नेमकं याकडे काही विचार केलाय का, त्या संदर्भात काही शिवाजी महाराजांच्या नावातलं जे जी आहे हे आदरार्थी आहे आणि हे जे शीर्षक आहे हे प्रश्नार्थक आहे. अशाच शीर्षकाचं 1939 शिवाजी कोणता नावाचं कृ कुराडे यांचं पुस्तक आलं होतं. ते पुस्तक का आलं होतं तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की कानडी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी सुरू होती. तर त्या बदनामीला उत्तर म्हणून त्या लेखकाने हे पुस्तक त्या काळामध्ये प्रकाशित केलं. 1988 पानसरेंनी ज्यावेळेला हे पुस्तक प्रकाशित केलं होतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊन
दंगली घडवायचं काम सुरू होतं. तर त्या परिस्थितीमध्ये शिवाजी पानसरेंनी शिवाजी कोण होता या नावाचं पुस्तक लिहिलं. अशी अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. प्रबोधनकार ठाकरे जे आहेत त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. म्हणजे कसं आहे, लोकांना दगलबाज म्हणजे काय, दगलबाज म्हणजे चतुर, मुत्सद्दी, डिप्लोमॅट या अर्थानं त्यांनी. पण लोकांना दगलबाज आणि दगाबाज या शब्दातला फरकच कळत नाही आणि ते फोन करतात असं कसं काय नाव दिले. प्रबोधनकार ठाकरे ज्यावेळेला जिवंत होते त्यावेळेला लोक त्यांची भाषणं रोखायचे आणि ते म्हणायचे असं कसं काय तुम्ही शिवाजी महाराजांना दगलबाज म्हणता. मग ते ज्या वेळेला त्यांना पटवून सांगायचे त्यावेळेला त्यांचं शंकेचं निरसन व्हायचं आणि तेच हे पुस्तकाचा प्रचार प्रसार करायचे. आणि तेच ह्या पुस्तकाच्या बाबतीत आहे, शिवाजी कोण होता बाबतीत. आणि अशी अनेक पुस्तक आहे, शिवाजी आमचा शिवाजी त्यांचा ह्या नावाचं पुस्तक आहे. ह्या विचारांच्या विरोधी शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी लिहिलेली सुद्धा अशा पद्धतीची अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे आता मागेच अंकित गोयल नावाचे जे लेखक आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे की आज के शिवाजी नरेंद्र मोदी. खरं तर शिवाजी महाराज एवढे मोठे होते काय, त्यांची तुलना तुम्ही आज नरेंद्र मोदींबरोबर करताय हे योग्य नाही. त्यावेळेला हे अजिबात त्या पुस्तकाला विरोध करताना दिसत नाही. त्यामुळं ह्या पुस्तकाला असं शीर्षक असण्यामागं शिवाजी महाराजांचा अनादर करणं हा हेतू मुळीच नाहीये. त्यामुळे ज्यांना असं वाटतं त्यांनी अगोदर वाचावं आणि मग आपलं मत बनवावं. आता इथून पुढे नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे फक्त दर्शकांना? इथून पुढं हा जो मला फोन कॉल आलेला आहे त्या विरोधात आज आम्ही एफ आय आर दाखल राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये करणार आहोत आणि आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही. इथून पुढे सुद्धा या पुस्तकाचा प्रचार प्रसार आम्ही अधिक ताकदीनं करू आणि इथून पुढे पण ज्यांना असं वाटतंय त्यांना पण आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू आणि लोक कन्व्हिन्स होतात. लोकांना जे गैरसमज असतात आपण जर त्यांना चांगल्या पद्धतीनं पटवून सांगायचा प्रयत्न केला तर लोकांचे गैरसमज दूर होतात. आणि ज्या वेळेला लोक हे पुस्तक वाचतात त्यावेळेला आज जेवढं ते शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्याच्या कित्येक पटीनं त्यांचं प्रेम वाढेल असंच हे पुस्तक आहे. थोडक्यात एकेरी भाषेचा उल्लेख आपण का केला असं जर आपल्याला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर या पुस्तकामध्ये मिळेल. या पुस्तकामध्ये नक्कीच याचं उत्तर मिळेल. जसं आपण आईला ए आई म्हणतो, आपल्याला आईचा काही एकेरी उल्लेख करायचा नसतो. जसं देवाला ए देवा म्हणतो त्यावेळेला पण काही आपल्याला देवाचा एकेरी उल्लेख करायचा नसतो. आपण लहानपणापासून जय शिवाजी जय भवानी म्हणतो म्हणजे काय आपल्याला एकेरी उल्लेख करण्यासाठी आपण म्हणत नसतो. त्याच पद्धतीनं हे शीर्षक आहे. आपण अगोदर पुस्तक वाचावं आणि मग नंतर मत बनवावं असं माझी प्रामाणिकपणे आपल्याला विनंती. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. जसं की आता आपण पाहिलं की शिवाजी कोण होता या नावामध्ये हे नावाचा शोध घेण्यासाठी हेच पुस्तक वाचावं अशा पद्धतीने हे प्रकाशकांनी आपलं मत मांडलेलं पाहायला मिळतंय. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळं हे पुन्हा एकदा शिवाजी कोण होता नावाचं हे पुस्तक आणि परत चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निरंजन कामत, LS मराठी, कोल्हापूर.